नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही रिव्हर्सेबल वीण आहे। ही वीण दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते। खूप सोपी अशी वीण आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। ही वीण एकच ओळीची आहे। एकच ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही सुंदर डिझाइन तयार होते। ही वीण विणण्यासाठी 4च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। ही एकच ओळ पुन्हा पुन्हा विणायची आहे। पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा आत घ्यायचा, एक टाका उलट विणायचा आहे। अटी याप्रमाणे घ्यायची, एक उलट एक सुलट। त्यानंतर या दोनचा एक पाठीमागून करायचा। टाके काढायचे नाही। यातला हा जो पहिला टाका आहे तो पाठीमागून पुन्हा एकदा सुलट विणायचा आणि मग टाके काढून टाकायचे। हे शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे। 4 टाक्यांचं व्हेरिएशन याप्रमाणे असणार आहे। पहिला टाका उलट विणायचा, दुसरा सुलट, त्यानंतर 2चा 1 पाठीमागून सुलट, यातला पहिला टाका पुन्हा एकदा विणायचा। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। ओळ पूर्ण झाली। हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट केली की ही सुंदर डिझाइन बनते। दोन्ही बाजूनी एकसारखीच वीण दिसते। खूप सुंदर दिसतं हे डिझाइन। विणायला अतिशय सोपं आहे। एकच ओळीची असल्यामुळे लक्षात ठेवायला पण सोपी आहे। कोणालाही सहज विणता येण्यासारखी आहे। विणकाम भरभर वाढतं। जिथे जास्त विणकाम करायचं आहे तिथे ही वीण वापरता येईल। त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे स्वेटर्स, टोपी, हेडबँड, शालसाठी, स्कार्फसाठी, क्राफ्टसाठी, होम डेकोरसाठी वगैरे ही वीण वापरता येईल। तर आशा आहे की ही डिझाइन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।